ही कमान म्हणजे कर्नाटकातील लोकप्रिय असणाऱ्या मुरुडेश्वर मंदिराची स्वागत कमान. मुरुडेश्वर मंदिरातील शिवप्रतिमा ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच शिवमूर्ती म्हणून ओळखली जाते. मुरुडेश्वर शिवमंदिर हे कर्नाटकातील मुरुडेश्वर भटकळ तालुक्यात असून गोव्यापासून अंदाजे 200 किलोमीटरच्या आसपास हे मंदिर आहे. मंदिराच्या तीनही बाजूनी अरबी समुद्र असल्याने मंदिराचं दृश्य आणखीनच सुंदर आणि प्रसन्न वाटते. मुरुडेश्वर शिवमंदिर हे किनारपट्टी कर्नाटक व इतर अनेक पर्यटन स्थळाच्या जवळ आहे. यामध्ये लोकप्रिय श्री महाबळेश्वर मंदिर असून कोल्लूर मुकांबिका मंदिर इत्यादींचा या ठिकाणी समावेश होतो. नाखुडा बीच देखील मुरुडेश्वर कर्नाटकपासून अंदाजे 15 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही जर या शिवमंदिराला भेटण्याची योजना आखत असाल तर तुम्ही जवळपासच्या अनेक ठिकाणी भेटी देऊ शकता. या मंदिरापासून जवळपास 50 ते 55 किलोमीटरवरती गोकर्ण महाबळेश्वर असून तेही एक पर्यटन स्थळ आणि शिवमंदिर म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. मुरुडेश्वर मंदिराचं चित्तथरारक सौंदर्य, अवाढव्य असणारं गेटवे हे या ठिकाणाच्या लोकप्रियतेचं मूळ कारण असून प्रवेशद्वारावरील गोपुरम हे राजगोपुरम म्हणून ओळखले जाते आणि ते जवळपास 249 फूट उंच आहे. तर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच शिवपुतळा असल्याने हे ठिकाण पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असतं. कर्नाटकातील या मुरुडेश्वर मंदिराला तीनही बाजूनी अरबी समुद्र लागून असून यामुळे येथील निर्मनुष्य समुद्रकिनारे आणि तेथील दृश्य या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालत असतात. मागे समुद्र वाहत असलेली उंच शिवमूर्ती पाहून अप्रतिम वाटते. या ठिकाणी आलेले पर्यटक आणि भक्तगण एकाच ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरील वातावरणाचा आणि धार्मिक सहलीचा आनंद या ठिकाणी आल्यावर घेऊ शकतात. मुरुडेश्वर कर्नाटक हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले असल्याने तेथे लोक विविध जलक्रियाही करू शकतात. येथील स्कुबा डायव्हिंग खूपच लोकप्रिय असून जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स आवडत असतील तर तुम्ही नक्कीच तेही करून पाहू शकता. अगदी समुद्रकिनाऱ्यावर बसूनही तुम्हाला येथील अतुलनीय असं दृश्य पाहण्याचा आनंद मिळू शकतो. मुरुडेश्वर शिवमंदिर हे हिंदू धर्माचे पवित्र स्थान असून भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि बाहेरून लोक येथे भगवान शिवाला प्रार्थना करण्यासाठी येत असतात. तुम्ही जवळच्या मंदिरात पोहोचताच पराक्रमी शिवाची एक झलक देखील एक संपूर्ण वेगळा पवित्र वातावरण देऊन जातं. या मंदिराच्या जवळपास लोकप्रियतेमध्ये मुरुडेश्वर मंदिराचं स्थान देखील एक भूमिका बजावतं. जवळपासची अनेक पर्यटन ठिकाणे आहेत जिथे तुम्ही प्रवास करू शकता. येथून जवळ असणाऱ्या गोकर्ण महाबळेश्वरलाही पर्यटकांची कायमच गर्दी असते. गोकर्ण महाबळेश्वर निर्मिती कथेमध्ये त्रेपार युगात राक्षसांचा राजा रावण हा लंकेवर राज्य करीत होता. लंकाधीश रावण हा अत्यंत दृष्ट आणि महापराक्रमी राजा तरी देखील शिवभक्त म्हणून ओळखला जाई. रावणाची माता कैकसी ही देखील शिवभक्त होती. कैकसी रोज समुद्रकिनारी जाऊन मातीचे शिवलिंग तयार करी त्याची प्राणप्रतिष्ठा करत असे. मात्र समुद्राच्या प्रवाहात हे मातीचे शिवलिंग वाहून जाई तरी देखील कैकसीचा नित्यनेम चुकत नसे. हे पाहून एकदा रावण कैकसीस म्हणाला, माते, तू रोज मातेचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा का करतेस? मी तुला प्रत्यक्ष भगवान शंकराचे आत्मलिंग आणून देतो. आत्मलिंग म्हणजेच शंकराच्या आत्म्यातून निघालेले शिवलिंग, ज्याची पूजा केल्याने प्रत्यक्ष भगवान शंकराची पूजा केल्याचं फळ मिळते. रावण जसा शिवभक्त होता तसाच तो मातृभक्त होता. आपल्या मातेस महादेवाचे आत्मलिंग आणून देण्यासाठी त्याने कैलासावर जाऊन शंकराची कठोर तपश्चर्या केली. रावणाच्या तपश्चर्येवर महादेव प्रसन्न झाले व म्हणाले, लंकाधीश, मी तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झाला असून तुला हवं तवं वर माग. मातृभक्त रावणाने शंकराकडे आपल्या मातेसाठी शंकराच्या आत्मलिंगाची मागणी केली. शंकराने आपल्या आत्म्यातून शिवलिंगाची निर्मिती करून ते रावणाच्या हाती दिले व म्हणाले, लंकाधिपती, हे माझे आत्मलिंग असून हे तुझ्या लंकीपुरात घेऊन जा, तिथे त्याची स्थापना कर. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, लंकेत जाईपर्यंत हे आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवू नकोस. हे जिथे ठेवशील तिथेच त्याची स्थापना होईल. भगवान शंकराची आज्ञा घेऊन रावण आत्मलिंग घेऊन लंकेस निघाला. यावेळी श्रीगणेश एका ब्राह्मण बालकाचे रूप धारण करून रावणाकडे निघाले. रावण समुद्रकिनाऱ्याजवळ येताच श्रीहरी विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्यास झाकून टाकले. सूर्यास्त झाला असे समजून रावण चिंतेत पडला.
रावण एक अतिशय विद्वान पंडित होता. त्याला 4 वेद आणि 6 उपनिषद याचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. तो दररोज नित्यनेमाने संध्या करायचा. आपल्या रोजच्या संध्येची वेळ झाली. भगवान शंकराच्या आज्ञेनुसार आत्मलिंग खाली ठेवायची नाही. मग आता संध्या कशी करायची असा विचार करत असतानाच रावणाचे लक्ष जवळचेच गुरे राखीत असणाऱ्या बालकाकडे गेले. रावणाने बालगोराख्यारूपी गणेशास मदत मागितली. रावण गणेशास म्हणाला, मला माझ्या संध्येची वेळ झाली आहे. मला एक मदत कर. मी समुद्रात जाऊन संध्या करून येईपर्यंत तू हे आत्मलिंग सांभाळ. मी लगेच येतो. पण मी येईपर्यंत हे हातातून खाली ठेवू नकोस. बालगोराख्यरूपी गणेशानं रावणाची विनंती मान्य केली. महाराज, मी आपणास मदत करण्यास तयार आहे, परंतु हे शिवलिंग खूप जड असून जास्त वेळ हातात धरून राहणे मला शक्य होणार नाही. मी आपणास 3दा हाक मारेन, तेव्हा तुम्ही ह्या शिवलिंग आपल्या ताब्यात घ्या, अन्यथा मी हे खाली ठेवीन. बालगोराखी रूपी गणेशांचं म्हणणं मान्य करून रावण संदेश निघून जातात. रावणाने संध्या सुरू करताच गणेश आपल्या लीलेस सुरुवात करतात. तो घाईघाईने रावणास 3दा हाक मारतात व हातातील आत्मलिंग जमिनीवर ठेवू लागतो. ते जमिनीवर ठेवू नकोस असा इशारा रावण लांबून करूनही तिकडे लक्ष न देता श्री गणेश आपल्या हातातील आत्मलिंग जमिनीवर ठेवून देतात. यावेळी क्रोधित रावण आत्मलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु आत्मलिंग तुझभरही हालत नाही. मग आत्मलिंग उचलत नाही म्हणून रावण सर्व शक्तीनिशी आत्मलिंगास जोरजोरात हलवतो. त्यामुळे आत्मलिंगाचा आकार गायीच्या कानासारखा होतो. अनेक प्रयासानंतरही आत्मलिंग जागचे न हल्ल्याने शेवटी रावण निराश होऊन लंकेस परततो. गायीच्या कानासारखे म्हणून गोकर्ण तर महाबलशाली रावणाने अनेक प्रयत्न करूनही आत्मलिंग हलले नाही म्हणून महाबळेश्वर अशा प्रकारे महादेवाच्या या आत्मलिंगास गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले. कर्नाटकच्या कुमुटा तालुक्यात हे ठिकाण गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध असून हे ठिकाण मोक्षाचे द्वार समजले जाते. त्यामुळे या ठिकाणास दक्षिण काशी म्हणूनही संबोधले जाते. आत्मलिंगाची स्थापना झालेली पाहून रावणाने संतापून आत्मलिंगासोबत आणलेली सर्व सामग्री इतरत्र फेकून दिली. आत्मलिंगाबरोबर आणलेला डबा, डब्याचे झाकण, आत्मलिंगावर टाकलेले कापड, धागा या 4ही वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पडल्या. त्यामुळे गोकर्ण महाबळेश्वर बरोबरच या 4ही ठिकाणास धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. येथील गोकर्ण महाबळेश्वर, त्याचबरोबर सज्जेश्वर, धारेश्वर, गोनावतेश्वर आणि मुर्डेश्वर ही जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतरावर असणारी तीर्थक्षेत्र या ठिकाणची प्रसिद्ध आहेत. मुर्डेश्वराचे मंदिर उत्तरा कर्नाटकात असून म्हणूनच या भागात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा मराठी आणि कन्नड आहे. तेही गोव्याजवळ असल्याने मुर्डेश्वरामध्ये काही प्रमाणात हिंदीही बोलली जाते आणि समजली जाते. तसेच हे एक पर्यटन आकर्षण ठिकाण असल्याने मुर्डेश्वरामध्ये इंग्रजी सामान्यतः समजले जाते. त्यामुळे जर तुम्ही मुर्डेश्वर कर्नाटकला भेट देण्याचा विचार करत असाल तर भाषा तुमच्यासाठी नक्कीच अडथळा ठरणार नाही. महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तिरुपती बालाजीवरून माघारी येत असताना मुर्डेश्वर मंदिर व गोकर्ण महाबळेश्वरला आवर्जून भेट देत असतात. तर गोव्यापासून अवघ्या 200 किलोमीटर असणारं हे मंदिर महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थानही आहे. तसेच मुंबई पुणे येथून आठवड्यातून एकदा गोकर्ण महाबळेश्वरला जाण्याकरिता रेल्वे आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला समुद्रकिनारा असल्यामुळे एकाच वेळेस देवदर्शन आणि समुद्रकिनाऱ्याचा आनंदही घेता येऊ शकतो. त्यामुळे सहकुटुंब सहपरिवारासह आपण गोकर्ण महाबळेश्वर मुर्डेश्वर ट्रिपचं आयोजन करावं. या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच नवनवीन व्हिडिओसाठी आपण KP न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.